जेवढे देव हे उत्पन्न झालेले आहेत किंवा निर्माण झालेले आहेत, यांच्या कथा ज्या आहेत, नॉर्मली एकही यांचं बाळंतपण कुणाचं झालेलं नाही आहे. कुणीतरी आकाशातून पडलेलं आहे, कुणीतरी पाण्यातनं आलेलं आहे, कुणीतरी जी पृथ्वी आहे ती तिच्याच गर्भातून आलेलं आहे. म्हणजे ह्या अशा पद्धतीने कुठेही नैतिकतेला धरून एकतर ह्या देवांचे जन्म दाखवलेले नाहीत. माझ्या मते ही जी पुराणं आहेत, याच्यामध्ये जे काही साहित्य किंवा जे काही शब्द याच्यात घातलेले आहेत, ते पूर्ण संपूर्ण ॲडल्ट मटेरियल आहे. हे प्रौढांसाठी आहे. सर्वांना जय भारत. मी प्राची दुधाने. नेहमीप्रमाणे जागृती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जे दर गुरुवारी वैचारिक वारसा हे प्रबोधनात्मक सदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो, त्याचाच एक भाग म्हणून, जरीही आपण गुरुवार म्हणून हा टाकत नसलो, आपला जो हा प्रबोधनाचा व्हिडिओ आहे, तरी येणारा जो काही सण आहे किंवा उत्सव जो आपण साजरा करतो, त्या अनुषंगाने त्याला अनुसरून आपण हा जो व्हिडिओ आहे हा तयार केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला हा काही दिवस आधी आम्ही पाठवतोय, कारण त्या माध्यमातून आपण जो विधी किंवा जो काही सण उत्सव आपण तो करतोय, त्याची माहिती किंवा त्याचं जे काही सत्य त्यामागे आहे, हे आपल्यापर्यंत प्रबोधनाच्या माध्यमातून त्याची चिकित्सा पोचवण्याचं कार्य आम्ही सतत करत असतो. आणि हाच एक प्रयत्न त्यातला देखील आहे. आपण आजचा घेतलेला जो विषय हा आहे, हा उद्या येणारा जो तुळशीचा विवाह किंवा तुळशीचं लग्न जे आपण प्रामुख्याने त्याला आपण म्हणतो, आणि दिवाळीच्या नंतर काही दिवसांनी हा विधी आपण पार पाडून तो एक सण किंवा उत्सवाच्या स्वरूपात आपण तो साजरा करतो, त्याविषयी आपण आज चिकित्सा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की तुळशीचा विवाह म्हणजे कृष्णाबरोबर किंवा विष्णूबरोबर तुळशी जे काही रोप आपण जे पवित्र आपण आपल्या संस्कृतीमध्ये मांडतो, आपण त्याचा जो विवाह हा दोघांचा आपण जो करून देत असतो, ह्या विधीला एक महत्त्वाचा धार्मिक विधी म्हणून आपल्याकडे मान्यता मिळालेली आहे. आणि याच विषयी आपण माहिती जी आहोत ती आपण ही आज घेणार आहोत. याशिवाय आपण पाहतो की हा विधी झाल्याशिवाय म्हणजे बहुजन समाजामध्ये खरं तर हा मोठ्या प्रमाणात जी आख्यायिका त्याची मानली जाते किंवा त्याच्यावरती विश्वास हा अंधपणे ठेवला जातो की हा तुळशीचा विवाह किंवा तुळशीचं लग्न लावल्याशिवाय आपल्या घरातलं कुठलंही जे वैवाहिक कार्य असेल, विवाह आपल्या घरातलं कोणते असतील, हे कधीही आपण पूर्ण करत नाही किंवा त्याच्या तारखा त्या निघत नाहीत. त्याच्यामुळे हा विधी करणं बहुजन समाजाला फारच महत्त्वाचा वाटतो आणि तो केल्यानंतरच जे काही घरातले शुभ कार्य विवाह जे आहेत हे पार पाडतात, आपण हे पाहिलेलं आहे. आणि अगदी थाटामाटात हा जो काही विधी आहे किंवा हा उत्सव म्हणून जो साजरा केला जातो, हा बहुजन समाजाच्या माध्यमातून केला जातो. भारतीय संस्कृती कोशाने याला बाळकृष्णाच्या मूर्तीचा तुळशीबरोबरचा विवाह लावणे असा विधी त्याला म्हटलेला आहे. आणि ह्या सगळ्याची जी माहिती आहे किंवा हा विधी आहे किंवा हे का केलं जातं, मग त्याची फलश्रुती काय, तो कसा केला जातो, हे सगळं जे आहे व्रतराज ह्या एका संस्कृत ग्रंथामध्ये हे त्याची सगळी माहिती दिलेली आहे. आणि त्याचे लेखक जे आहेत हे भट्ट विश्वनाथ दैवज्ञ संगमेश्वर जोशी यांनी ते लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या माध्यमातून आपल्याला कदाचित अनेकांना माहीत नसेल, पण तो जो काही ग्रंथ आहे तो घेऊन देखील आपण त्याची जर चिकित्सा आपण केली तर त्या माध्यमातून आपल्याला ह्या विषयीची माहिती आपल्याला नक्की समजेल. आजची माहिती जी मी ही देणार आहे ही डॉक्टर आहा साळुंके यांनी जे तुळशीचं लग्न ही समीक्षा त्याच्यावरती जे हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्या माध्यमातून दिलेली आहे. आणि अगदी विस्तृतपणे त्यांनी समीक्षा जरी म्हटलं असेल तरी त्याच्यामध्ये माहिती देण्याचा आपल्याला पूर्ण प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि ते देखील आपण पूर्ण वाचलं तर आपल्याला त्याच्यातनं समजून येईल की कशा पद्धतीने ह्या व्रतराजमध्ये हे जी आख्यायिका किंवा ही माहिती किंवा ही कथा त्याच्यामध्ये कथन केलेली आहे ती कशा पद्धतीने पुन्हा एकदा बहुजन महानायक आणि महानायिका यांची कुठेतरी विटंबना केलेली आपल्याला दिसते. आणि त्या माध्यमातून हा विधी, हा सण, हा उत्सव पुन्हा एकदा निर्माण झालेला दिसतो, जो बहुजन समाज एक केलेली विटंबना असेल, एक केलेली फसवणूक आपल्या महानायक आणि महानायिकांची असेल, ती अगदी आनंदाने साजरी करण्यासाठी कसा वाहत आपण त्याचा वाहक झालेलो आहोत हे आपल्याला त्याच्यातनं समजून येईल. याच्यामध्ये असं एक नोंद याच्यामध्ये सुरुवातीला आहे जी केलेली ती मला महत्त्वाची वाटते, जी याच्यामध्ये सांगावी, की आपण म्हणतो की ही पृथ्वी किंवा हे भारतामध्ये तर फार रूढ आहे आपल्याला की देवाच्याच मर्जीने हे सगळं चालत असतं आणि देवावरती आपण विश्वास ठेवत असतो प्रत्येक क्षण. म्हणजे आपण झोपलं तरी देव आपलं रक्षण करत असतो. पण विचार करा, जर हा देवच झोपलेला असेल तर तुमचं रक्षण करेल कोण?
कारण ह्या पुराणांच्या माध्यमातून, ह्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून अशी नोंद आहे की विष्णू आणि इतर काही देव हे आषाढ शुद्ध एकादशीला झोपी जातात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला ते जागे होतात. म्हणजे आता हा काळ जर आपण मराठी महिन्यांचा आपण पाहिला तर हा 4-5 महिन्याचा हा काळ असतो आणि याला जेव्हा आषाढ शुद्ध एकादशी असते त्याला देवशयनी असं सुद्धा संबोधलेलं आहे. आणि ज्या दिवशी हे देव जागे होतात किंवा आपण त्यांना जागे करतो आणि तेव्हा ते उठतात तेव्हा त्याला देवोत्सन किंवा देवप्रबोधिनी असं त्याला संबोधलेलं आहे. म्हणजे काय तर देव झोपी जातात, तो जो काळ आहे मधला, ह्या काळामध्ये देवावरती विश्वास ठेवणारे म्हणजे देव झोपतो, जो 4-5 महिने जो देव झोपी जातो, तर देव झोपी गेल्यानंतर देवावरती जे विश्वास दाखवतात त्या लोकांनी काय करावं. म्हणजे ही एक विचार करण्यासारखी हा प्रश्न खरं तर मला ही माहिती घेताना किंवा हा अभ्यास करताना वाचताना त्याच्यामधनं आला की ही अशी आपल्याला जी देवांची जी काही आख्यायिका सांगितलेली आहे आणि ह्या माध्यमातून हे आपल्याला समजतं की देवसुद्धा झोपतात. आणि मग माणसांनी आता थोडासा विचार करणं गरजेचं आहे की जर देव झोपत असेल तर आपण जागरूक होणं गरजेचं आहे. हाच त्या मागचा सांगण्याचा हेतू आहे. यात पुढे आपण जर पाहिलं तर मुळात सगळेच देव आपण ठराविक आपण सांगतो इथे विष्णूची सांगितलेलं आहे आणि बरेचसे देव ह्या वेळेत झोपी जातात असं सांगितलेलं आहे. तर तुळशीचा विवाह हा विधी जो ह्या व्रतराजमध्ये सांगितलेला आहे तर त्याचा आपण थोडासा इथे आपण माहिती आपण घेणार आहोत. आता तुळशी विवाह हा विधी म्हणजे ज्या कार्तिक एकादशीच्या दिवशी विष्णू किंवा इतर देव जागे होतात असं आपण सांगतो तर तिथनं ही सुरुवात होते. म्हणजे खरं तर आपल्यालाच त्याला जागं करावं लागतं. हा सगळा विधी पार पडतो. जो काही ब्राह्मण असतो किंवा इतर जे कोणी ही पूजा ही पार पाडत असतील त्या माध्यमातून तर ते मंत्र उच्चार करून त्याची स्तुती गाऊन म्हणजे विष्णूला हे पहिलं जागवलं जातं. मग हा सकाळचा हा विधी असतो आणि संध्याकाळी जो आहे तो तुळशी विवाहाचा विधी जो आहे हा केला जातो. तुळशी आणि विष्णू आहे यांच्या रूपांची म्हणजे आता तुळशी म्हणजे हे तुळशीचं रोप आणि विष्णू म्हणजे बालकृष्णाची जी एक मूर्ती आपल्याकडे असते तर त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. म्हणजे जणू काय ते जिवंत आहेत, व्यक्ती समान आहे, मानव समान आहेत असं त्यांच्यामध्ये ती प्राणप्रतिष्ठा मंत्रोच्चाराने ती केली जाते, पूजाविधी करून केली जाते. आणि ती केल्यानंतर विविध मंत्र त्याच्यामध्ये जे आहेत ते होतात, वेद पठण होतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे वाद्य वाजवले जातात, जयघोष याच्यामध्ये मंत्र उच्चाराच्या माध्यमातून केले जातात. आणि विष्णू मूर्ती जी आहे ती आणि तुळस यांना एक हळदी विवाहसुद्धा याच्या म्हणजे हळदीची जी एक हे आहे विधी आहे तो सुद्धा याच्यामध्ये हळद लावण्याचा काही ठिकाणी बघितला जातो, तो सुद्धा केला जातो. हे सगळं केल्यानंतर त्यांना स्नान घातलं जातं. त्याच्यानंतर त्या दोघांनाही उभं केलं जातं समोरासमोर, त्यांच्यामध्ये अंतरपाठ धरला जातो. म्हणजे जसं आपण एका मानवाच्या किंवा आपल्या घरातील एखादं विवाह कार्य ज्या पद्धतीने आपण पार पाडतो तसंच विष्णूचं म्हणजे त्या बाळकृष्णाचं आणि तुळशीचं हा जो काही विधी आहे तुळशीच्या लग्नाचा हा पूर्णतः आपल्याला पार पाडलेला आपण त्याच्यामध्ये दिसतो. हे सगळं झाल्यानंतर इतका वेळ कृष्णाची खरं तर त्या तुळशीकडे अंतरपाठाच्या मधून सुद्धा पाठ असते. मग हे मंत्रोच्चार हे सगळं झाल्यानंतर तो अंतरपाठ बाजूला काढल्यावरती कृष्णाचं तोंड तुळशीकडे फिरवलं जातं आणि कृष्णाला आव्हान केलं जातं की तुळशीचं ग्रहण कर. म्हणजे तुळशी विवाह झाल्यानंतर आता खरं तर आपण सगळे प्रौढ लोक आहात, मोठे आहात वयाने की जे सगळे हे व्हिडिओ पाहत आहेत. म्हणजे हा विधी ग्रहण करण्याचा म्हणजे काय की कशा पद्धतीने याच्यामध्ये बघा तुम्ही की खरं तर मी याला म्हणेल की एक ॲडल्ट रेटेड खरं तर हे आपण म्हटलं पाहिजे की 18+ आपण त्याला ह्या पोथ्या पुराण यांना लावलं पाहिजे. म्हणजे कशा पद्धतीने हे सांगितलं जातं की एखाद्या पुरुषाला सांगितलं जातं की ह्या स्त्रीचं ग्रहण कर. म्हणजे इतक्या भाषेमध्ये ह्या खालच्या भाषेमध्ये ह्या खरं तर याच्यामध्ये त्याची ती नोंद केलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर हा विवाह पार पडला की रात्रीचं जागरणसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी करण्याचे तो एक प्रघातसुद्धा तो आहे की त्यांचं लग्न झाल्यानंतर हा विवाह पार पडल्यानंतर आपल्या घरामध्ये जसं आपण कार्य करतो आणि एक जागरण गोंधळच्या पद्धतीने आपण घालतो तर तसं एक जागरणसुद्धा एक विधी याच्यामध्ये तो सुद्धा पार पाडला जातो. आता हे विधी केल्यानंतर इतर जे विधी आपण पार पाडतो तर त्याला प्रत्येक विधीला काहीतरी एक फलश्रुती सांगितलेली आहे की तुम्ही हे केल्यावरती हे तुम्हाला मिळेल.
तर आता हा तुळशीचा विवाह किंवा तुळशीचं विष्णूबरोबर कृष्णाबरोबर लावलेलं जे लग्न आहे याच्यातनं सुद्धा तुम्हाला फलश्रुती आहे. म्हणजे काहीतरी तुम्ही हे कर्म केल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला काय मिळतंय तर ते सांगितलेलं आहे की हा विधी आपण सतत सातत्याने दरवर्षी जर पार पाडला तर इहलोकी आणि परलोकी विपुल असे उत्तम यश आपल्याला लाभेल. म्हणजे काय, तुम्ही हे केलं तरच, म्हणजे इहलोकी आणि परलोकी, आपण जिथे आहोत ह्या पृथ्वीवरती आणि आपण मेल्यानंतर आपण जिथे स्वर्गात नरकात जाणार आहे, ती स्वर्गाची आणि नरकाची भीती तर ही दाखवलेलीच आहे, पण तिथे गेल्यानंतर सुद्धा म्हणजे आपल्याला हे आमिष दाखवलं जातं की तिथे सुद्धा तुम्हाला विपुल असे उत्तम यश लाभेल. आता मला सांगा, स्वर्ग आणि नरक ही जी संकल्पना मांडलेली आहे, स्वर्ग हा म्हणजे काहीतरी आपण पुण्य केलं, म्हणजे आपल्याकडे पाप केलं तरी ते पुण्यामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी बरेचसे विधी आपल्याला आहेत. त्याच्यामुळे आयुष्यभर जरी पाप केलं तरी मरायच्या आधी 4 विधी केले की तुम्ही स्वर्गात जाणार असं लिहून ठेवलेलं आहे. पण हा स्वर्ग जो सांगितलेला आहे, हा स्वर्गामध्ये तर तुम्हाला असंही तुम्हाला तिथे सांगितलं की तुम्हाला उत्तम असं तुम्हाला सगळं तिथे मिळणार आहे, कारण तुम्ही पुण्यकर्म आयुष्यभर केलेले आहे. पण जी नरकाची जी काही संकल्पना जी मांडलेली आहे, तिथे जे दुष्ट लोक आहेत, जे पापी आहेत, जे नकारात्मक आहेत, हे असे सगळे लोक त्या नरकामध्ये घातले जातात. ह्या नरकामध्ये गेल्यावर ह्या नरकाची सुद्धा अशी एक वेगळीच त्याचं जी काही कथा सांगितलेली आहे की तिथे कशा पद्धतीने उकळत्या तेलामध्ये जो आत्मा आहे तो तळल्या जातो, कशा पद्धतीने तिथे टॉर्चर ह्या प्रत्येक आत्म्याला केलं जातं. मग हे असं असताना मला सांगा, त्या परलोकी, आपण जर स्वर्ग आणि नरक हे परलोक आपण धरले, तर ह्या नरकात गेल्यावरती ही आपल्याला जी विधी हा आहे हा केल्यावरती आपल्याला तिथे संपूर्ण असं विपुल आणि उत्तम यश लाभणार आहे का? म्हणजे ही कुणाची फसवणूक आहे? एकीकडे तुम्हाला दृश्य दाखवताना फार नयनरम्य दाखवायचं आणि दुसरीकडे तुम्हाला कुठेतरी काट्यावर धरायचं, म्हणजे ह्या दोन्ही बाजू एका वेळेस होऊ शकत नाही. हा यातनं सांगण्याचा जो काही उद्देश आहे हा आपण त्यातनं समजून घ्यावा. हे विधी जे काही आहेत हे केल्यानंतर, म्हणजे ह्या विधी हे आलं कुठून? हे तुळशीचं लग्न असेल, जे काही तुलसी विवाह आपण त्याला म्हणतो, हा विधी, हे सण, हे उत्सव, हे आलं कुठनं? तर याची जी काही माहिती आहे किंवा याचं जे कथन आहे हे पुराणांमध्ये आपल्याला आढळतं. मग त्याच्यामध्ये शिवपुराण असेल, देवी भागवत असेल, ह्या अशा माध्यमातून ह्या कथा आपल्यापर्यंत म्हणजे बहुजनांपर्यंत कशा पद्धतीने पोचतील हे त्यांनी पूर्णतः त्याची जी तयारी आहे, प्री प्लॅनिंग, हे त्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. शिवपुराणाच्या माध्यमातून एकच जी काही ही कथा आहे ही 2 वेगळ्या नावांनी प्रस्तुत केलेली आहे. देवी जे भागवत आहे त्याच्यामध्ये सुद्धा हीच अशीच कथा आहे. म्हणजे हे 2 जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एकच कथा आहे पण वेगळ्या नावांनी, म्हणजे त्यांचं जे काही आहे आपण म्हणतो की एक रूपांतर त्यांचं करणं किंवा एकाच व्यक्तीला दुसरं नाव देऊन त्याच्याबाबत काहीतरी पसरवणं, ह्या अशा कथांच्या आहेत. पण ह्या कथांमध्ये बहुतांशी ठिकाणी त्याचं साम्य त्याच्यामध्ये आहे आणि हे फक्त सांगण्याचा हेच यांचा इथे विचार आहे की ही कथा जी आहे ही रूढ करायची, त्याचा एक विधीमध्ये रूपांतर त्याचं करायचं आणि ही एक सण उत्सव स्वरूपामध्ये जी आपल्या महानायक आणि महानायकांची केलेली विटंबना आहे ही बहुजनांनी अगदी परंपरेने आणि रूढीने ती चालवत ठेवायची, हा त्यातला हेतू आहे. आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीने ती त्याच्यामध्ये घातलेली आहे. याची शिवपुराणामध्ये एक कथा त्याच्यामध्ये जी सांगितली जाते ती मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. ही कथा व्यास आणि ब्रह्मदेवाचा पुत्र ज्याला सनत कुमार असं नाव दिलेलं आहे यांच्यामधला खरं तर तो संवाद म्हणून सांगितलेला आहे की कशा पद्धतीने व्यास जो आहे हा सनत कुमाराला ह्या सगळ्या गोष्टी विचारत असतो, म्हणजे खोदून खोदून विचारायचं काम असतं आणि त्या माध्यमातून ह्या कथा निर्माण होतात. आणि त्याच्यामधली एक जी कथा आहे ती कथा अशी आहे की एकदा शंकराला कैलासावरती भेटण्यासाठी बृहस्पती म्हणजे देवांचा गुरु जो मानला गेलेला आहे तो आणि इंद्र हे शंकराला भेटण्यासाठी जातात. शंकराला जेव्हा हे समजतं तेव्हा शंकर स्वतःचं वेगळं एक रूप घेतो, म्हणजे एक रौद्र रूप असं तो आणि असं घेऊन तो ह्या दोघांची वाट पाहत असतो आणि तो त्यांच्या वाटेमध्ये रस्त्यातच उभा राहतो. हे पाहून इंद्र जो आहे तो शंकराला जाब विचारतो, त्याला प्रश्न विचारतो की तू कोण आहे. बरं, इथे मी हा उल्लेख करणार आहे की ह्याच पुराणांच्या माध्यमातून इंद्राचं सुद्धा वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे. इथे शंकराने जे रूप घेतलं होतं त्याचं अद्भुत तेजस्वी भीषण अशी आकृती त्यांनी धारण केली होती असं दिलेलं आहे. आणि इंद्र जो हा आहे हा सत्तेमुळे दुर्गम उन्मत्त झालेला आहे, दुर्मद आणि उन्मत्त झालेला आहे असे शब्द इंद्राच्या बाबतीत वापरलेले आहेत. म्हणजे काय तर त्याची जी काही जिथे
तो स्थानपन्न होता, त्याचं जी इंद्रदेवांचा देव म्हणून त्याला ही जी पदवी होती, त्याला थोडक्यात त्याचा गर्व आणि माज झाला होता. आणि ह्या आवेशामध्ये तो शंकराला तू कोण आहेस हे त्याला विचारत होता. अर्थात त्याच्या ह्या प्रश्नाला शंकर उत्तर देत नाही, म्हणून इंद्र क्रोधित होतो आणि क्रोधित होऊन बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी किंवा चुकीची विशेषणं हे शंकराला लावतो आणि त्या माध्यमातून शंकराचा अपमान तो करतो, असं तिथे दाखवलेलं आहे. आणि एवढंच करून न थांबता तर इंद्र जो आहे हा वज्र काढतो आणि त्याच्यातून मारणार आता शंकराला. आणि ह्या पद्धतीने तो चाल करून शंकरावरती जातो. पण शंकराचं वर्णन सुद्धा इथे फार काल्पनिक आणि फार मोठं केलेलं आहे, ज्यामुळे शंकराची एवढी ताकद इथे अशी दाखवली, म्हणजे अलौकिक अशी ताकद शक्ती, की ती जागीच तो वज्र जो आहे तो शंकर तो स्तब्ध करून ठेवतो. आणि त्याच्यानंतर जो बृहस्पती आहे त्याला समजतं की हा दुसरा तिसरा कुणी नसून हा शंकरच आहे. त्याच्यामुळे हा बृहस्पती शंकराचं गुणगान गायला लागतो, त्याची स्तुती त्याची गायला लागतो. पण शंकर इतका क्रोधित झालेला असतो, म्हणजे त्याच्यामध्ये वर्णन असं केलेलं आहे की त्याच्या क्रोधानेच इंद्र हा म्हणजे जळत असतो, हा भाजत असतो, म्हणजे इतका क्रोध शंकराला आलेला असतो. आणि कसा अपमान त्यांनी शंकराचा ह्या माध्यमातून केला असेल हे आपल्याला तिथे समजून येतं. एवढं झाल्यावरती बृहस्पती शंकराला वेगवेगळ्या पद्धतीने स्तुतीसुमनं त्याची उधळत असताना त्याला असं सांगतो की तुझा हा जो क्रोध आहे हा दुसरीकडे कुठेतरी टाक, तो इंद्रावरती तो कोप येऊ देऊ नको, कारण तू भक्तवत्सल आहे, जसा भक्तांना तू अभय देतोस तसंच अभय तू इंद्राला दे, असं सांगून नाना प्रकारे शंकराची तो मनधरणी करतो. आणि हा राग जो शंकर आहे तो त्याचा तो शांत करण्यासाठी शंकर म्हणतो की ज्या पद्धतीने माझा हा क्रोध आहे हा परत घेणं मला शक्य नाही, त्याच्यामुळे तो दुसरीकडे कुठेतरी मी टाकतो असं सांगतो. आणि हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तो क्रोध शंकर समुद्रामध्ये टाकतो असं सांगितलं गेलेलं आहे. आणि हा क्रोध जो त्याचा समुद्रात जो पडतो त्या क्रोधापासून जो तयार होतो किंवा जे एक बालक निर्माण होतं त्याचं नाव जलंधर असं इथे सांगितलेलं आहे. आणि हा जलंधर म्हणजे कोण, तर जी तुळसी किंवा जी वृंदा आपण म्हणतो तिचा पुढे होणारा भावी नवरा, ही कथा त्याच्या माध्यमातून आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, मी नेहमी सांगते ह्या लोकांची इतकी नको तिथे बुद्धिमत्ता आहे की तुम्हाला फसवण्यासाठी, तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी अगदी कुठून कुठपर्यंत कसा हा संदर्भ जोडतात. जसा आपण एखादा चित्रपट आपण पाहण्यामध्ये इतका ती गोष्ट ती चांगली असते आणि आपण इतके त्या खुर्चीला आपल्या खिळून बसतो की ती त्याच्यामध्ये पूर्णतः आपण त्या चित्रपटामध्ये आपण घुसतो. तशा पद्धतीने ह्या कथा ज्या आहेत ह्या निर्माण केलेल्या आहेत आणि अगदी कुठेही आपल्याला संशय त्याचा आला नाही पाहिजे, कुठेही आपण त्याच्यावर प्रश्न विचारले नाही पाहिजेत, अशा पद्धतीने त्याची निर्मिती केली जाते. पण मला सांगा, नेहमी आपण जेव्हा म्हणतो, आपण जेव्हा देव आहे की नाही या प्रश्नाचीच जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेस जेवढे देव हे उत्पन्न झालेले आहेत किंवा निर्माण झालेले आहेत यांच्या कथा ज्या आहेत, नॉर्मली एकही यांचं बाळंतपण कुणाचं झालेलं नाही आहे. कुणीतरी आकाशातून पडलेलं आहे, कुणीतरी पाण्यातनं आलेलं आहे, कुणीतरी जी पृथ्वी आहे तिच्याच गर्भातून आलेलं आहे. म्हणजे ह्या अशा पद्धतीने कुठेही नैतिकतेला धरून एकतर ह्या देवांचे जन्म दाखवलेले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे कुठेही विज्ञानाला धरून ह्या बाबी नाही आहेत. एखाद्याचा क्रोध, एखाद्याला राग आला आणि तो त्यांनी पाण्यात टाकला तर त्याच्यातनं एखादा जीव होऊ शकतो का, हा साधा एक आपल्याला पडणारा कॉमन सेन्सचा जसा प्रश्न म्हणतो तसा हा प्रश्न आहे. पण याच्यातनं ही निर्मिती झालेली आहे. अर्थात ह्या कथा ह्या फक्त आपल्यापर्यंत मिथक म्हणून पोचवण्याचा हा मार्ग आहे. मुळात ही निर्मिती अशी न होता हे मुळातच ही लोक ही अस्तित्वात होती, पण यांचा कुठेतरी एक उगम त्यांचा जो दाखवायचा. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण नेहमी आपल्या माध्यमातून सांगत असतो की महानायक आणि महानायिका जे बहुजनांचे आहेत कशा पद्धतीने त्यांचा इतिहास मलिन करण्याचं कार्य जेव्हा होतं, काही महानायक आणि महानायिका आहेत ते त्यांना जर आपलेसे त्यांना करता आले तर ते करून घेतलेले आहेत आणि त्यांचं दैवीकरण यांनी केलेलं आहे. त्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये चुकीचा जो काही रूढी आणि परंपरा आहेत ह्या पोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि जे झाले नाहीत, जे यांना वगले नाहीत, जे यांच्या बाजूनी त्यांना आले नाहीत, त्यांचं कुठेतरी विकृतीकरण करून त्यांना राक्षस म्हणा किंवा त्यांना ह्या अशी विशेषणं त्यांना लावून चुकीचे ते कसे होते हे भासवून त्यांचं विकृतीकरण करण्यात आलं आणि दैत्यकरण त्यांचं करण्यात आलं. आणि ह्याच अशा पद्धतीने ही सुद्धा जी कथा ह्या माध्यमातून सांगितली आहे ती सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला पुढे जाताना दिसते. आता ह्या जे दोन मी पुराणं सांगितली होती की एक जे शिवपुराण होतं आणि दुसरं म्हणजे देवी भागवत होतं.
ह्यामध्ये अशाच समप्रमाणाच्या ह्या कथा सांगितलेल्या आहेत. एका कथेमध्ये शिवपुराणामध्ये जिथे जालंधर आणि वृंदा हे नाव त्यांना दिलेलं आहे, आणि दुसऱ्या कथेमध्ये जी देवी भागवतामध्ये आहे तिथे यांनाच शंखचूड आणि तुलसी असं त्यांना नाव दिलेलं आहे. म्हणजे लोक एकच आहेत, पण त्यांचं रूपांतर दोन कथेमध्ये करून आपल्यापर्यंत हे पोचवण्याचं कार्य त्यांनी अगदी छान आणि उत्कृष्टपणे त्यांनी केलेलं आहे. ह्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आपण हे का सगळं आपण ही माहिती घेतोय, कारण याच्या कुठेतरी मुळापर्यंत आपल्याला याचं सत्य असत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. हा तुळशी विवाह आहे, हा जो विधी आहे तुळशीचं लग्न, हा आपण का करतो हे याच्यातून आपल्याला खरं तर समजून घेणं गरजेचं आहे. जालंधरची पत्नी वृंदा ही असुर कन्या होती. जालंधर स्वतः देखील असुरच होता. पण हे याच्यामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की बहुजन महानायक आणि महानायिका हे दोघे होते, आणि यांचं रूपांतर केलेले जे शंखचूड आणि तुलसी होते हे सुद्धा बहुजन किंवा ज्यांना असुर म्हटलं गेलेलं आहे त्या वंशाचे हे होते. आणि शंकराच्या क्रोधातनं उत्पन्न झालेला जलंधर म्हणजे शंकराचाच तो वारसा चालवणारा किंवा ते विचार सिंधू संस्कृतीचे आहेत हे पुढे नेणारा हा त्यांचा वंशज आहे. हे त्यातनं सांगण्याचं खरं तर अर्थ त्याच्यातला तो आहे, पण ते कुठेतरी गोल फिरून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भुलवण्यासाठी ह्या अशा विचित्र पद्धतीने त्या मांडल्या गेलेल्या आहेत. हे सगळं होत असताना यामध्ये विष्णू किंवा कृष्ण जे याच्यामध्ये सांगितलेले आहेत, म्हणजे विष्णूचा अवतार कृष्ण, हे त्यांनी खरं तर कृष्णाचा ह्या सगळ्यामध्ये कुठेच संबंध नसताना त्यांनी तो त्याचं नाव घेऊन तो जोडल्या गेलेला आहे त्याच्यामध्ये. आणि कशा पद्धतीने त्यांनी पुन्हा एकदा ही पात्र विनाकारण जोडून त्यांचं दैवीकरण त्यांचं केलेलं आहे, आणि ते आपल्या माथी मारण्याचं काम सोपं व्हावं म्हणून त्यांनी हे सगळी नावं त्याच्यामध्ये घेऊन त्यांनी हे आपल्यापर्यंत पोचवलेले आहे. ह्या विष्णूचं किंवा कृष्णाचं जलंधर किंवा शंखचूडची जी पत्नी होती, बायको होती, मग ती तुलसी म्हणून तिला संबोधलं असेल किंवा वृंदा म्हणून संबोधलं असेल, हिचा विवाह आपण आज तुलसी विवाह म्हणून ह्या विष्णूशी लावून देतो. म्हणजे हा खरं तर फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला विष्णू किंवा कृष्ण आहे हे आपल्याला आर्य दाखवलेले आहेत. जलंधर असेल किंवा शंखचूड असेल हे आपल्याला बहुजन दाखवलेले आहेत, हे असुर दाखवलेले आहेत. त्यांची पत्नी म्हणजे वृंदा, तुलसी ह्या सुद्धा बहुजन असुर ह्या वंशातील आहेत. त्याच्यामुळे हा जो काही चुकीची ही जी माहिती मांडण्याचा पण कुठेतरी एकदम सकारात्मक पद्धतीने हा कट त्यांनी इथे आपल्याला रचलेला दिसतो. इथून पुढे जर आपण हे पाहिलं की हे शिवपुराण असेल किंवा देवी भागवत असेल, ह्या अशा पुराणांच्या माध्यमातून म्हणजे कुठेतरी एका आपल्या बहुजन महानायिकेचं शीलभ्रष्ट करण्याचं कार्य ह्या विष्णूच्या हातून करण्यात आलेलं आहे. आणि ते आपण अगदी आनंद उत्सव म्हणून तो विधी आपण संपन्न सातत्याने दरवर्षी करून, का तर आपल्याला लोभ असतो इहलोकी आणि परलोकी आपल्याला उत्कृष्ट असं आपल्याला लाभ आपल्याला व्हावा ही आशा आपण बाळगतो. म्हणूनच आपण ह्या अशा अगदी धादांत खोट्या ह्या ज्या कथा निर्माण केलेल्या आहेत, किंवा हे सत्य होतं पण त्याला दाखवण्याचा जो मार्ग किंवा स्वतःनी जे केलेलं दुष्कृत्य आहे हे या आर्यांनी लपवण्यासाठी रचलेली ही जी कथा आहे, त्या माध्यमातून बहुजन समाज आपण कुणाची विटंबना करत आलेलो आहेत हे आपल्याला ह्या मागचं जे काही त्यांचं कृत्य आहे हे आपल्याला समजत देखील नाही. इतक्या साळसूतपणे त्यांनी ही मांडणी आपल्याला इथे केलेली दिसते. जालंधराच्या पत्नीचा हा जो विवाह विष्णू बरोबर आहे हे लावणं म्हणजे ही एक विटंबना नाही का? म्हणजे त्यावेळी आपल्या शत्रूवरती विजय प्राप्त करण्यासाठी, त्याचा पराभव करण्यासाठी, त्याला मारण्यासाठी रचलेला हा जो कट होता, जो नेहमीच आपण पाहतो की महानायक आणि महानायिका जे आहेत बहुजनांचे त्यांच्या बाबतीत केलेला आहे, पण हा कुठेतरी एक पाऊल पुढे आणखीन जाऊन जलंधरला आपल्याला हरवता येत नाहीये हे जेव्हा देवांना म्हणजे आर्यांना समजतं, तेव्हा त्याला रणांगणावरती अशी त्याला हार तो पत्करू शकत नाही. म्हणून कुठेतरी आपण त्याच्या पत्नीच्या माध्यमातून तिचं शीलभ्रष्ट आपण करून त्याला कुठेतरी एक आपण म्हणतो की समाजातनं त्याचं एक मान सन्मान त्याचा हा कमी व्हावा ह्या हेतूने हा सगळा ही प्रक्रिया ही निर्माण केली जाते, ही आखली जाते, आणि त्या माध्यमातून त्याला हरवण्याचा कट हा निर्माण केला जातो आणि ते त्या पद्धतीनेच ते पूर्णत्वाला ते नेलं देखील जातं. म्हणजे आपण खरं तर आज म्हणतो, असंख्य ठिकाणी आपण पाहतोय की आज सुद्धा देशामध्ये प्रत्येक भागामध्ये महिलांवरती होणारे जे अत्याचार आहेत, अन्याय आहेत, आपण जेव्हा याचं मूळ शोधायला जातो आपण म्हणतो की ही संस्कृती आली कुठून?
तर तुम्हाला जर हे कुठून आलं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याचं मूळ ह्या पुराणांमध्ये आणि ह्या पोथ्यांमध्ये आहे. म्हणजे जिथे एखाद्याच्या पत्नीचं शीलभ्रष्ट करणं हे आज आपल्याला देवानी केलं म्हणून हे पावित्र्य दाखवलं जातं, मुळात हे किती चुकीचं आहे हे आपल्याला त्याच्यातून समजलं पाहिजे. आणि ह्याच पद्धतीने हे जे विकृतीकरण आहे, एकीकडे त्यांनी काय दाखवलं, ब्रह्मदेवाने ह्या वृंदेला किंवा ह्या तुळशीला वर दिलेला दाखवलेला आहे, आशीर्वाद तिला दिलेला आहे की तुला जर विष्णू हा पत्नी पाहिजे असेल, तुला त्याच्याकडे त्याची भार्या म्हणून, बायको म्हणून जर तुला जायचं असेल, तर तुला त्यापूर्वी काही काळ जलंधराची किंवा शंखचूडाची पत्नी म्हणून तुला राहावं लागेल. म्हणजे हे काय कुठला व्यापार होता का हा, किंवा कुठली देवाणघेवाण होती का, कशा पद्धतीने काही कॉन्ट्रॅक्ट बेसिस असं काही होतं का. माझ्या मते ही जी पुराणं आहेत याच्यामध्ये जे काही साहित्य किंवा जे काही शब्द याच्यात घातलेले आहेत ते पूर्ण संपूर्ण ॲडल्ट मटेरियल आहे, हे प्रौढांसाठी आहे. हे आपण जर ते वाचलं तर ते आपल्याला समजेल. ते कुठल्याही पद्धतीने पूजनीय आहेत असं मला तरी वाटत नाही, आणि याची चिकित्सा देखील आपण करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने हे दाखवलेलं आहे, आणि आपण याच्यातून समजून घेतलं पाहिजे की ह्या आर्यांनी विष्णू किंवा कृष्ण यांचं जे नाव ह्यामध्ये आणलेलं आहे, ह्या माध्यमातून स्वतःचं जे दुष्कृत्य आहे ते लपवण्याचं कारस्थान यांनी पार पाडलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये ते पूर्णतः यशस्वी देखील झालेले आहेत. म्हणजे ही कथा आपण एकीकडे म्हणतो की हे मिथक आहे किंवा हे सत्य आहे किंवा हे असत्य आहे काय, तर ह्या कथा निश्चितच पार पाडले, म्हणजे त्या काळामध्ये त्या घडलेल्या आहेत, पण कुठेतरी त्याच्यामध्ये भेसळ करून त्याचं जे रूपांतर आहे ते अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मांडून, असत्य त्याच्यामध्ये मांडून हे त्यांनी अशा पद्धतीने आपल्या समोर आज जे आपण पाहतो तुलसी विवाह हा सुद्धा एक जो विधी आहे किंवा तुळशीचं लग्न हे जे आपण पार पाडतो, आणि आपल्या हातून पुन्हा एकदा आपण जी विटंबना आपल्या महानायिकेची करतो ते आपल्याला याच्यातून समजून येईल. एकदा केलेलं जे दुष्कृत्य आहे ते मान्यता प्राप्त करून यांनी घेतलेलं आहे, आणि तेच चुकीचं कसं नाही हे भासवण्यासाठी त्यांनी आपल्याला दरवर्षी त्यात सातत्य ठेवून तुळशीचं जे लग्न आहे या विधीच्या माध्यमातून कुविचार, आपली संस्कृती व परंपरा याच्या माध्यमातून, म्हणजे किंवा यांच्या नावाखाली आपण म्हणू शकतो बहुजन समाजामध्ये रुजवण्याचं काम त्यांनी नेहमीप्रमाणे आजसुद्धा पार पाडलेलं आपल्याला दिसतं. म्हणून हा जो तुलसी विवाह आहे, जो आपण फार अत्यंत महत्त्वाचा विधी आपण आपल्या संस्कृतीमध्ये मांडतो, याच्या मागची जी काही याचं जे सत्य आहे किंवा याची जी चिकित्सा आहे ही आपण केली पाहिजे. का आणि कशा पद्धतीने हा जो खोटा इतिहास आहे किंवा हे जे मिथकाच्या कथेच्या स्वरूपातून आपल्याला ह्या पुराणांमधनं ही मांडणी आपल्याला आपल्या समोर दिलेली आहे, ही कशासाठी दिलेली आहे, हा आज तरी किमान जी विचार करण्याची किंवा जी बौद्धिकता आपल्याला पाहिजे ही निश्चितच आपल्याला आज आहे. आपण शिकलेलो आहोत. कुठल्याही गोष्टीचं आपण आंधळेपणाने आपण त्याचं अनुकरण करण्यापेक्षा त्याच्याकडे आपण डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. आणि हा बहुजन महानायिका जी वृंदा किंवा जी तुलसी जी म्हटली जाते, तिचं जे चारित्र्य संपन्नची जी होती तर तिची विटंबना यातून आपल्याला केलेली दिसते. आज आपण जर साध्या भाषेत जर हे सांगायचं म्हटलं तर एखाद्याची जी बायको आहे तिला तिच्या नवऱ्यापासून वेगळं करून दुसऱ्याच तिसऱ्या कुणाबरोबर तरी तिचं लग्न लावून देणं, हा विधी जो आहे हा तुलसी विवाह किंवा तुळशीचं लग्न हा विधी त्याच पद्धतीने आहे, आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. जी कल्पना आपण आज आत्ताच्या ह्या युगात किंवा आत्ताच्या ह्या क्षणात देखील आपण विचार करू शकत नाही किंवा ती सहन करू शकत नाही, ती कल्पना ह्या आर्यांच्या माध्यमातून, पुराणांच्या कथेंच्या माध्यमातून त्यांनी हजारो वर्षांपासून ती आपल्यामध्ये रूढ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आपण आज ह्या माध्यमातून समजून घ्यायला पाहिजे. आणि जे आपण आनंदाने, जी विटंबना आहे तिची, जे चारित्र्य संपन्न जी ही तुलसी होती, तिचं जे काही विटंबना ही या माध्यमातून केलेली आहे ही आपण समजून घेतली पाहिजे. त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यापेक्षा आपल्या त्या महानायिकेच्या प्रती केलेली जी ही फसवणूक तिची आहे किंवा ज्या पद्धतीने हा आपला जलंधर हा महानायक असेल किंवा तुलसी ही महानायिका असेल, कशा पद्धतीने कपट त्यांच्याविषयी करण्यात आलं आणि त्याची जी काही तळमळ होती किंवा तिची फसवणूक झाली आहे, हा जो
तिला नंतर जे काही समजलं होतं आणि त्याच्यातनं जी तिची तळमळ ही झाली होती ती किती मोठ्या प्रमाणात असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हा आनंद उत्सव साजरा न करता तिची एक आठवण म्हणून तिचं जे खरंच चारित्र्य संपन्न त्यांचं जे जीवन होतं त्याची आठवण काढून त्यांच्याप्रती आपण कुठेतरी कृतज्ञ आपण व्यक्त होण्याचा हा निश्चितच काळ आहे. आणि याचा आनंद उत्सव आपण साजरं करू नये हे तरी किमान आपल्याला ह्या माध्यमातून आज समजावं हीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि तुलसी विवाह हा किमान बहुजनांनी तरी साजरा करू नये, त्याचा आनंद उत्सव करू नये. आपल्या महानायिकेचा जो चारित्र्य संपन्न इतिहास आहे त्याचा जो मलिन करण्याचा पुन्हा एकदा जो प्रयत्न केलेला आहे त्याला आपण आज तरी कुठे आपण बळी पडू नये हा या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जो विचार आहे त्याच्याकडे आपण कसे पाहता हे फार महत्त्वाचं होणार आहे. आणि हाच विचार आणि अशाच प्रकारचे जे चिकित्सक डोळसपणाने प्रबोधनाचे जे काही वैचारिक परिवर्तन आहे किंवा वारसा हा जो आहे हे आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि त्याला आपण जो भरभरून जो पाठिंबा आम्हाला देत आहात आणि अनेक पद्धतीचं मार्गदर्शन देखील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे. बरेच विषय आपल्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला सांगितलेले आहेत की कोणकोणते विषय आम्ही घेतले पाहिजे. विषय खरं तर खूप आहेत. इतका अंधविश्वास खरं तर ह्या सगळ्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये पसरवला गेलेला आहे. विषय जर घ्यायचे म्हटले तर प्रत्येक दिवशी एक विषय घेतला तरी ते आपल्याला संपणार नाही. इतकं हे सगळं हजारो वर्षांचं आपल्या माथी ती गुलामगिरी ती मानसिक आपल्याला ओझं त्याचं आपण त्याच्याखाली आहोत. आम्ही तर आमचा एक प्रयत्न करत आहोत पण आपण देखील एक पाऊल कुठेतरी पुढे येणं अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीने आपण ह्या सणांकडे ह्या उत्सवांकडे आणि ह्या पुराण आणि कथांच्या माध्यमातून जे विधी आपल्याला सांगितलेले आहेत त्याचा निश्चितच आपण मुळापर्यंत जाऊन त्याचं जे काही सत्य त्याच्यातलं आहे ते पडताळून ते त्या पद्धतीने साजरे करावेत अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि आज इथेच थांबते. जय भारत. जी धार्मिक पुराणं आपण अगदी महत्त्वाची समजून उराशी आपण बाळगून आपण बसतो ह्या पुराणामध्ये आहे काय तर ह्या पुराणांमध्ये आपल्या बहुजन महानायक महानायिकांची केलेली विटंबना आहे. आणि याच्यामध्ये अगदी अश्लील विचार आहेत. शब्दप्रयोग जे त्याच्यामध्ये आहेत ते देखील अगदी खालच्या पातळीवरचे आहेत. यात ना स्त्री सन्मान आहे ना नात्यांचं पावित्र्य आहे. तरी आपण मात्र हे पूजनीय आपण त्यांना बनवलेलं आहे. कारण हा अंधविश्वास आपला जो ह्या आर्यांच्या प्रती जो ब्राह्मणांच्या प्रती आहे कधीही त्यांना आपण कुठल्याही पद्धतीचा प्रश्न आपण त्यांना कुठल्या बाबतीत केलेला नाही. आणि हे त्यांनी अगदी सपशेल धादांत खोटेपणा त्यांनी हा मांडलेला आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या मते ही जी पुराणं आहेत याच्यामध्ये जे काही साहित्य किंवा जे काही शब्द याच्यात घातलेले आहेत ते संपूर्ण ॲडल्ट मटेरियल आहे. हे प्रौढांसाठी आहे. हे आपण जर ते वाचलं तर ते आपल्याला समजेल. ते कुठल्याही पद्धतीने पूजनीय आहेत असं मला तरी वाटत नाही. आणि याची चिकित्सा देखील आपण करणं हे महत्त्वाचं आहे.